Good afternoon, students. Please check the audio. Okay, now I will share the screen with you. Please, one of you should tell me whether the screen is visible and the audio is clear. Yes. Okay, good. So, audio clear असेल and screen सर्वांना दिसत असेल. So let's start with this. Okay. Now, within our the within our paper of plant physiology, we have started with the first topic, absorption of water, in which we have talked about the role of water, and then we were continuing the mechanism of water absorption with respect to the crop plants. So let's start with this. So in this chapter, we have talked about role of water. Then we have discussed the tissue systems. Then we have started the mechanism of water absorption, active and passive way. And active absorption मध्ये तीन बेसिक पॉइंट्स घेतले होते. ऑस्मोटिक थेअरी, रूट प्रेशर थेअरी आणि नॉन ऑस्मोटिक थेअरी मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं. बरोबर. नाव द नेक्स्ट पॉइंट, ऑस्मोसिस घेतलं होतं आपण, मेकॅनिझम ऑफ ऑस्मोसिस स्टडी केलं. देन ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन मध्ये आपण पहिला पॉइंट डिस्कस केला होता अबाउट ऑस्मोटिक थेअरी ऑफ ऍब्सॉर्प्शन. तर सेकंड पॉइंट होता लास्ट लेक्चर मध्ये घेतलेला रूट प्रेशर थेअरी, आणि थर्ड पॉइंट जो होता it was non-osmotic theory of absorption. Okay, now for today's lecture we will start with the second mechanism of absorption by the passive type or the passive absorption of water. बघा, ऍक्टिव्ह मधले तीन टाइप झाले. आता आपण दुसरा मेजर टाइप घेतोय, पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. आता पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन तुम्ही म्हटले की पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शनच्या नावातच येतं, इट डू नॉट इन्व्हॉल्व एनी काइंड ऑफ एनर्जी विदिन द ऍब्सॉर्प्शन. बरोबर, असा ऍब्सॉर्प्शन. Okay, there was a disconnection with the lecture due to some internet problem. Okay, so I will just continue once again. Okay, there was some internet issue due to which the lecture was discontinued. Don't worry. So now let's start with this. Now passive absorption म्हणजे काय नीट आपण समजून घ्या सर्वांनी. पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन मध्ये कुठेही एनर्जीचा यूज केला जात नाही. ओके, सिम्पली बाय फिजिकल फोर्सेस हे ऍब्सॉर्प्शन केलं जातं. बघा इथे लिहिलंय आता, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, इट टेक्स प्लेस थ्रू द रूट्स विदाउट इन्व्हॉल्विंग रूट सेल. ओके, तुम्हाला जर ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन आठवत असेल, ऑस्मोसिस आठवत असेल, त्याच्यामध्ये आपण काय घेतलं होतं, दॅट वॉटर मूव्स फ्रॉम वन सेल टू द नेक्स्ट सेल. बघा तुम्ही ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन मध्ये आपण हेच घेत होतो की समजा इथे एक सेल आहे, त्याच्या शेजारी दुसरी सेल आहे, परत किंवा फॉर एक्झाम्पल थर्ड सेल आहे, तर वॉटरचा आपण जो पाथ होता वॉटर मुवमेंटचा तो कुठून दाखवला होता, फ्रॉम वन सेल टू नेक्स्ट सेल, देन अगेन टू नेक्स्ट सेल, लाईक दिस. म्हणजे वॉटर मूव्स फ्रॉम वन सेल टू द अनदर सेल इन ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. बट व्हेन यू टॉक अबाउट the process of passive absorption, there is no such mechanism is seen. आता असे सेल टू सेल जर मुवमेंट होणार नसेल वॉटरची, तर मग ती कुठल्या वेने होईल, देन इट इज बाय, सो इट डो नॉट इन्व्हॉल्व एनी सच मेकॅनिझम्स लाईक ऑस्मोटिक प्रेशर, डिफ्युजन or concentration gradient. Okay, these are not involved. Please remember this, that passive absorption च्या प्रोसेस मध्ये ऑस्मोसिस, डिफ्युजन किंवा कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट अशी कोणाचीही इन्व्हॉल्वमेंट नसते. ठीक आहे. मग आता इथं काय इन्व्हॉल्ड आहे, तर इथं सगळ्यात महत्वाची जी प्रोसेस इन्व्हॉल्ड आहे ती आहे ट्रान्सपिरेशन पुल.
ओके, हे सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ ट्रान्सपिरेशन पूल. ओके, आता ट्रान्सपिरेशन पूल हा काय प्रकार असतो नीट आपण समजून घेऊया. बघा, आपण प्लांट मध्ये असं स्टडी करतो ना की जे एरियल प्लांट पार्ट जे आहेत, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही ड्रॉ करतो, फॉर एक्झाम्पल लिव्ज असतील. समजा एरियल प्लांट पार्ट जे आहेत, फॉर एक्झाम्पल लिव्ज, then leaves are involved in a kind of water loss in the water form, sorry, in the vapor form, that is known as transpiration. तुम्हाला माहिती आहे सर्वांना की लिव्स मधून पाणी इव्हॅपरेट होतं ऍटमॉस्फिअर मध्ये, बरोबर. वॉटर इज इव्हॅपरेटेड फ्रॉम लिव्स टू द ऍटमॉस्फिअर इन इट्स वेपर फॉर्म, बरोबर. आता पाणी जर सारखं पानांमधून म्हणजे लिव्स मधून जर पाणी उडून जाणार असेल, वॉटरचा लॉस होणार असेल, तर कंटिन्युअसली लीफला पाण्याची गरज असते, बरोबर. म्हणजे ऍक्च्युली हा फोर्स जो आहे तो कसा काम करतो बघा. इथे असं सांगितलं गेलंय की इथे या लिव्स मध्ये ट्रान्सपिरेशन पूल जनरेट होतो, म्हणजे एक टाईपचा सक्शन फोर्स तिथे तयार होतो. सक्शन फोर्स म्हणजे काय, जसं की आपला स्ट्रॉ असतो, म्हणजे स्ट्रॉला एक मेथड आहे बघा, साधी सिंपल मेथड आहे स्ट्रॉ सारखं, बरोबर. तुम्ही एखादा ज्यूस पितानी किंवा आणखी कोण नारळ पाणी पितानी समजा स्ट्रॉ यूज करता, बरोबर. स्ट्रॉचं काय मेकॅनिझम असतं, तुम्ही एका बाजूने स्ट्रॉला कुठला फोर्स अप्लाय करता, सक्शन फोर्स, आणि दुसऱ्या बाजूने स्ट्रॉ मधून जे काही लिक्विड असेल ते वरती उचललं जातं, पाणी असेल, ज्यूस असेल, व्हॉट एव्हर इट इज. तसंच इथं सक्शन फोर्स तयार होतो ऍज लाईक द स्ट्रॉ, बरोबर. फक्त इथे सक्शन करणारा इथं कोणी पर्सन नसतो, तिथे सक्शन कोणाकडून केलं जातं, कोण करतं सक्शन इथे, लिव्स करतात. म्हणजे बेसिकली इथे लिव्स आर इन्व्हॉल्ड इन दी जनरेटिंग द सक्शन फोर्स. बघा, सक्शन पंप जसा असतो ना एका बाजूने ओढण्याचा, व्हॅक्युम पंप सारखी गंमत असते ते थोडीशी, की लिव्स मध्ये जो व्हॅक्युम तयार होतो ड्यू टू ट्रान्सपिरेशन, तो सक्शन फोर्स हा झायलेम एलिमेंट वरती कंटिन्यू होतो, राईट. म्हणजे हा सक्शन फोर्स कुठे जनरेट होईल, व्हेन्स मधून, मिड व्हेन मध्ये, झायलेम मध्ये, आणि फायनली टू अप टू द झायलेम ऑफ द स्टेम. म्हणजे बघा आता सक्शन फोर्स कसा कसा लागू होतो मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवतो या डायग्राम मध्ये. बघा इथे चेक करू आपण. बघा, लूज मध्ये सक्शन फोर्स तयार होतो, कुठून कुठे जाणार, त्या पानाच्या देठाकडे, तिथून स्टेम मध्ये, असं करत करत हा कंटिन्यू जो वॉटर कॉलम आहे पाण्याचा, दिस सक्शन फोर्स इज रिच्ड अप टू दी रूट्स थ्रू दी स्टेम. म्हणजे लिव्ज मध्ये तयार झालेला सक्शन फोर्स हा झायलेम एलिमेंट मधून रूट पर्यंत कंटिन्यू होतो. कशामधून, थ्रू झायलेम, बरोबर. म्हणजे वर्ण पाणी खेचलं जाते थोडक्यात, किंवा पानांमधून पाणी ओढलं जातं, कशामधून, स्टेम मधून. आता स्टेम मधून ओढलं की स्टेम मधून जर पाणी ओढलं तर ते पाणी पुढे कशातून ओढलं जाणार आहे, ऑफकोर्स रूट्स मधून, बरोबर. म्हणजे म्हणून तर एक लास्ट सेंटेन्स जे दिले ते वाचू शकता तुम्ही, that the tension is continued within xylem of the stem up to the cortex of root. बघा, म्हणजे सक्शन फोर्स जनरेट झाला लीफ मध्ये, तो सक्शन फोर्स किंवा ते टेन्शन कंटिन्यू झालं स्टेम मध्ये, आणि फायनली कुठपर्यंत पोहोचतं ते खाली, अप टू दी रूट्स. कळतंय का तुम्हाला काय सांगतोय मी, काय सांगतोय, कळतोय ना. म्हणजे इथे पाणी ऍब्सॉर्ब करण्याची, राईट, पाणी ऍब्सॉर्ब करण्याची जी प्रोसेस आहे ती कुठल्या वेनी केली जाते, ट्रान्सपिरेशन पूल, बरोबर. आता ट्रान्सपिरेशन पूल काय असतं, राईट. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, द लॉस ऑफ वॉटर थ्रू एरियल प्लांट पार्ट्स थ्रू इन द फॉर्म ऑफ वेपर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल लिव्ज मधून वॉटर हे वॉटर वेपरच्या फॉर्म मध्ये लॉस होतं, त्याला आपण म्हणतो ट्रान्सपिरेशन. आता ट्रान्सपिरेशन मध्ये जर तिथनं पाणी लॉस होणार असेल तर ते पाणी कुठनं तरी घ्यावंच लागणार आहे ना लीफला. मग ते लीफ ते पाणी कोणाकडून पुल करण्याचा प्रयत्न करतं, स्टेम कडून.
तो फोर्स स्टेम मध्ये जनरेट झाला की स्टेम कोणाकडून तो पाणी ओढण्याचा प्रयत्न करते, रूट्स कडून. सो इन दिस वे द ऍब्सॉर्प्शन is continued by generating the suction force due to transpiration. कळतंय ना सर्वांना? ओके, चल आता डायग्राम दाखवतो मी तुम्हाला पुढची, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त लक्षात येईल. बघा ही डायग्राम दिसत असेल तर बघा, इथं तेच सांगितलंय आपण. इथे बघा, इथे ही समजा लीव्ज आहेत ज्याच्यामध्ये ट्रान्सपिरेशन होते, तर इथं कंटिन्युअसली पाणी इव्हॅपोरेट होत राहतं. इव्हॅपोरेट झालं की यांना लागणारं पाणी हे कुठनं घेतात, स्टेम कडून. स्टेम काय करतो, तोच फोर्स खाली कंटिन्यू होतो आणि हे वॉटर कुठनं घेतलं तर मग रूट्स कडून, बरोबर. आणि रूट्सला जेव्हा थर्स्ट निर्माण होते, थर्स्ट म्हणजे रूट्स मध्ये जेव्हा पाण्याची कमतरता होईल तर ते रूट्स कुठनं पाणी ऍब्सॉर्ब करतात, सॉइल मधून, बरोबर. म्हणजे अशी जर्नी होते पाण्याची ड्यू टू द सक्शन फोर्स जनरेटेड इन लीव्ज. ओके, इंटरनेट कनेक्शन मध्ये थोडंसं डिस्कनेक्ट झालं होतं, परत आपण कंटिन्यू करतोय. ठीक आहे, तर बघा आता काय सांगत होतो तुम्हाला मी, that the suction force is generated from the transpiration in leaves, and this suction force absorbs the water from stem, then roots, and then from soil. So it's a continue water column. म्हणजे तुम्ही जर हे चेक केलं ना तर हे तुम्हाला असं बघायला मिळेल की ते एक कंटिन्युअस वॉटरचा कॉलम तयार होतो. कुठून कुठपर्यंत, रूट पासून तर लीव्स पर्यंत एक कंटिन्युअस वॉटरचा कॉलम तयार होतो. पण मग आता एवढं म्हणणं आहे आपलं की समजा छोटं प्लांट असेल तर ठीक आहे ना, जर प्लांट्स खूप टॉल असतील, बरोबर, जर खूप टॉल प्लांट असतील तर अशा टॉल प्लांट्स मध्ये मग कसं काम करणार. समजा निलगिरी सारखं जर तुम्ही एखादं प्लांट घेतलं आणि तुम्ही जर म्हटले की आता याच्यामध्ये कसं पाणी ऍब्सॉर्ब केलं जाईल एवढ्या वरपर्यंत, बरोबर, तर मग वॉटरची कंटिन्युटी कशी मेंटेन करायची. बघा तुम्ही, हे तुम्हाला मी कसं सांगतोय नीट चेक करा, की इथे समजा तुमचे व्हिडिओ बंद करा रे, कोणाचं जर असतील तर प्लीज स्टॉप युअर व्हिडिओज. Okay, so now if you look at the straw mechanism, बघा समजा जर खालून पाण्याचा सोर्सच नसेल, मग काय सांगतोय मी तुम्हाला, जर रूट्स मधून पाण्याचा सोर्स जर थोडाफार कमी पडला, की समजा ऍब्सॉर्प्शनचा रेट कमी आहे आणि ट्रान्सपिरेशनचा रेट जर खूप जास्त आहे, मग अशा वेळेस वॉटरची कंटिन्युटी काही मेंटेन राहणार नाही, मध्ये काय होतील, एअर गॅप्स वगैरे तयार होतील, बरोबर. असं झालं तर मग पाण्यामध्ये, इथे प्लांट मध्ये पाण्याची कंटिन्युटी मेंटेन होणार नाही. मग हे कसं अचीव्ह केलं जातं, तर याच्यामधला पुढचा जो पॉइंट आहे तो आहे द स्ट्रॉंग cohesive and adhesive force between the water and xylem vessel maintains the continuity of water column. बघा, म्हणजे मला काय सांगायचं होतं नीट समजून घे. मी डायग्राम ड्रॉ करतो. फॉर एक्झाम्पल, सॉरी, ओके, समजा हा स्टेमचा पार्ट आहे. आता हे स्टेमचा जर पार्ट आहे आणि याच्यामध्ये समजा असं कन्सिडर करा इथं सगळं मध्ये पाणी भरले. ओके, तर आता आपलं काय म्हणणं आहे की समजा इकडनं रूट्स कडून पाणी ऍब्सॉर्ब केलं जाते आणि वरती ते कुठं दिलं जाणार आहे, लीव्स कडे. बघा काय सांगतोय, इथे रूट कडे आहे पाणी आणि इकडे ते कुणाला दिलं जाणार आहे, लीव्सला. कशा थ्रू, स्टेम थ्रू. आता हे पाणी समजा रूट्स कडनं ऍब्सॉर्प्शन कमी आहे पण ट्रान्सपिरेशन खूप जास्त चाललंय, तर काय होईल, मग खूप सारं पाणी वरती ओढलं जाईल आणि मग इथे मध्ये एअर गॅप्स तयार होतील, कारण की पाणी तेवढं खालून जर सप्लाय नसला तर लीव्स या स्टेम मध्ये एअर गॅप्स तयार होतील. पण प्लांट्स मध्ये असं काही होऊ दिलं जात नाही. म्हणजे फिजिकली आपण बोलतो की एअर गॅप्स तयार होतील वगैरे, सगळं ठीक आहे, पण ऍक्च्युअली प्लांट्स मध्ये असं होत नाही, कारण त्याला एक दोनच रिझन्स आहेत, स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स अँड अडेसिव्ह फोर्स. कोणामधला, बिटवीन वॉटर
अँड झायलेम वेसल्स. ओके, मला सांगा आता कोहेसिव्ह फोर्स काय असतं, सांगू शकेल का कोणी? व्हॉट इज कोहेसिव्ह फोर्स? कोण सांगते व्हॉट यू मीन बाय कोहेसिव्ह फोर्स आणि अडेसिव्ह फोर्स डिफरन्स? बोला बोला, सांगावं लागेल तुम्हाला पटकन. आवाज येतोय का माझा बाळांनो तुम्हाला? हो सर. सांगा की मग कोणीतरी, चला पटकन. कोहेसिव्ह फोर्स आणि अडेसिव्ह फोर्स काय प्रकार असतो? फिजिक्स मध्ये शिकलात का तुम्ही कधी? सर, बोला कोहेसिव्ह बोला. फोर्स म्हणजे force of attraction between two same things. करेक्ट, राईट. सो And कोहेसिव्ह adhesive फोर्स force म्हणजे काय? इट्स means टू डिफरंट थिंग्स, राईट? So cohesive force stands for what? The force of, right. Cohesive force, it's a force of attraction between same molecules, while the adhesive force is a force of attraction between the two different materials or two different molecules. बघा आता इथं पाण्याचा फोर्स जो आहे तो कुठून कुठे असणार आहे बघा. कोहेसिव्ह फोर्स कोणामध्ये असेल? बिटवीन वॉटर अँड वॉटर, बरोबर, बिटवीन वॉटर मॉलिक्यूल अँड वॉटर मॉलिक्यूल, वन विथ अनदर वॉटर मॉलिक्यूल. हा काय झाला? कुठला फोर्स असेल इथे? कोहेसिव्ह फोर्स. एका वॉटर मॉलिक्यूलचा दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूल सोबत असणारा कोहेसिव्ह फोर्स. आणि अडेसिव्ह फोर्स कोणामध्ये असतो? बिटवीन वॉटर मॉलिक्यूल अँड झायलेम टिश्यू. म्हणजे इथे प्लांट्स मध्ये दोन फोर्सेस जनरेट होतात. पहिला जो फोर्स आहे तो कोहेसिव्ह फोर्स बिटवीन वॉटर मॉलिक्यूल अँड वॉटर मॉलिक्यूल, आणि दुसरा कोणामध्ये असतो? बिटवीन वॉटर मॉलिक्यूल अँड झायलेम एलिमेंट. का? कारण की वॉटर हा जो H2O मॉलिक्यूल आहे आणि झायलेम कशापासून बनलेलं असतं? सेल्युलोज पासून, बरोबर. म्हणजे इथे दोघांमधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन झाला तो काय झाला? अडेसिव्ह फोर्स, बरोबर. म्हणजे इथे ह्या दोघांमधला जे स्ट्रॉंग फोर्सेस आहेत, वॉटर मधला कोहेसिव्ह फोर्स हा पण स्ट्रॉंग असतो, आणि वॉटर आणि झायलेम मधला जो फोर्स आहे, दोन्ही फोर्सेस काय असतात? स्ट्रॉंग फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आणि हे दोन्ही स्ट्रॉंग फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जे ते पाण्याची कंटिन्युटी मेंटेन ठेवतात. म्हणजे हा या स्टेम मध्ये एवढ्या सगळ्या भागामध्ये, इथे एवढ्यामध्ये जो वॉटर कॉलम जो तयार होणार आहे एवढ्या रिजन मध्ये, या वॉटर कॉलमची कंटिन्युटी मेंटेन करण्याचं काम कोण करतं? these strong cohesive forces and adhesive forces. ठीक आहे. सो हे फार महत्वाचं काम करतं, आणि यामुळे वॉटरचा जो कॉलम आहे स्टेम मधला तो नेहमी मेंटेन असतो. ठीक आहे, प्लीज रिमेंबर दिस. म्हणजे इथे पाण्याची जी अपवर्ड मुवमेंट होते ती कशामुळे होते? इट इज सिम्पली बाय लाईक कॅपिलरी ऍक्शन. म्हणजे आपण जर कधी स्टेमचा जर टीएस घेतला, तुम्ही पाहिले सर्वांनी स्टेमचा टीएस घेतल्यानंतर की तुम्हाला त्यात झायलेमचे एलिमेंट्स असे सर्क्युलर तुम्ही दाखवता ना टीएस मध्ये, अशी डायग्राम काढता झायलेमची, म्हणजे सर्क्युलर सेल दाखवता. पण हा टीएस मध्ये आहे ना बाळांनो. हा जर आपण एलएस घेतला तर कसं दिसेल तुम्हाला? अशा तुम्हाला व्हर्टिकल मायक्रो कॅपिलरी ट्यूब्स दिसतील सगळ्या. कळतंय का? म्हणजे 3 डायमेन्शन मध्ये जर तुम्हाला सांगायचं ना, तर खूप साऱ्या थाउजंड्स और हंड्रेड्स ऑफ कॅपिलरी ट्यूब्स या एका शेजारी एक उभ्या जर तुम्ही अरेंज केल्या, तर ते जे नेटवर्क तयार होईल त्या ट्यूब्सचं, त्या कॅपिलरीजचं, त्याला कम्प्लीट एक झायलेम तयार होतो त्यापासून, बरोबर. आणि मग अशा तुम्ही ह्या ट्यूब लाईक नेटवर्कचा टीएस घेता आणि तुम्हाला तो वरून असा दिसतो. ती एक सेल नसते ऍक्च्युली झायलेम मधली, तो काय असतो? पूर्ण
एक वेसल असतो जो पूर्ण तुम्हाला कॅपिलरी सारखा दिसतो. मग अशा हंड्रेड्स ऑफ कॅपिलरी ज्या असतात स्टेम मध्ये तयार झालेल्या, these capillaries will lead to the upliftment of water. म्हणजे इथे जे पाणी आहे ते वरती उचललं जाईल कोणत्या ऍक्शन मुळे? ड्यू टू कॅपिलरी ऍक्शन. करेक्ट. कॅपिलरी ऍक्शन तुम्ही शिकला असाल फिजिक्स मध्ये, बरोबर ना? की ते स्ट्रॉंग कोहेसिव्ह आणि अडेसिव्ह फोर्स जे असतात दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर राईज ऑफ द वॉटर इन द कॅपिलरी. तसंच काही मेकॅनिझम प्लांट्स मध्ये बघायला मिळतं आपल्याला, बरोबर? मग अशा वेळेने इथं पाणी वर उचललं जातं. मग बघा आता इथं कुठं ऑस्मोसिसची गरज पडली का? नाही, बरोबर. कुठं एनर्जी खर्च करण्याची गरज पडली आहे का? नाही. फक्त फिजिकल फोर्सेस आहेत. म्हणजे फिजिकल फोर्सेस बिटवीन वॉटर अँड झायलेम वेसल्स आर इन्व्हॉल्ड इन द अपलिफ्टमेंट ऑफ वॉटर. असं करत पाणी रूट्स मधून उचललं जातं, अपलिफ्ट केलं जातं. स्टेम मध्ये तेच होईल आणि ऍट द एंड लिव्हज मध्ये. म्हणजे 3 फोर्सेस इथं काम करतात. आता मी परत पहिल्यापासून सांगतो तुम्हाला. 3 फोर्सेस कुठले काम करतील सांगा आता? डायग्राम मध्ये दिसते. लिव्हज मध्ये तयार झालेला कुठला फोर्स असतो? सक्शन फोर्स, बरोबर. ट्रान्सपिरेशन मुळे तयार झालेला सक्शन फोर्स, ज्याला आपण ट्रान्सपिरेशन पुल म्हणतो. म्हणजे लिव्हज हे त्या स्ट्रॉ मध्ये किंवा स्टेम मध्ये एका बाजूने पाणी ओढण्याचं काम करतं. मग हे ओढत असताना त्या पाण्याची कंटिन्युटी मेंटेन ठेवायची असेल त्या पूर्ण स्टेम मध्ये, रूट मध्ये, तर त्यासाठी कुठले 2 फोर्सेस काम करतात? मग कोहेसिव्ह आणि अडेसिव्ह फोर्सेस बिटवीन वॉटर अँड झायलेम. आणि मग असं एक कंटिन्युअस चॅनल तयार होतो. म्हणजे खरं तर स्ट्रॉ लाईक सिस्टीम तयार होते. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की स्टेम आणि रूट हे पूर्ण स्ट्रॉ सारखं काम करतात, बरोबर. पाणी कुठं आहे तुमच्या? तिथे सॉइल मध्ये, बरोबर. आणि ते पाणी वरती कोण ओढणार आहे? लिव्हज, बरोबर. पाणी आहे सॉइल मध्ये, ते सक्शन कोण करणार आहे? लिव्हज. आणि यासाठी लिव्हज जो स्ट्रॉ वापरतात तो काय असतो? स्टेम आणि रूट मध्ये असलेला झायलेम. कळलं का? सिंपल शब्दात समजलं का कोणाला काय सांगतोय ते? बरोबर. म्हणजे पाणी प्रेझेंट आहे सॉइल मध्ये, ते वरती ओढण्याचं काम कोण करणार आहे? लिव्हज करणार आहेत. आणि त्यासाठी जो स्ट्रॉ वापरायचा आहे आपल्याला तो कोण आहे? स्टेम आणि रूट मधला झायलेम, बरोबर. आणि यासाठी हेल्प कोण करतं? कॅपिलरी ऍक्शन. समजते का काय सांगतोय तुम्हाला सर्वांना? हे कळतंय का? हो सर. Okay, ठीक आहे. If you are able to understand this, then it is okay. Now it is based on some assumptions. Okay. Now these assumptions are what? 2 assumption महत्वाची ज्याच्यावरती थिअरी खरं तर आपण पुट फोर्थ केलेली आहे. Now first assumption is what? The rate of absorption is nearly equal to the rate of transpiration. म्हणजे ही थिअरी जर वर्क करायची असेल तर हा पहिला assumption फार महत्वाचा, की इथे रेट ऑफ ट्रान्सपिरेशन आणि रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन हे काय पाहिजेत? नियरली इक्वल, तरच हे पॉसिबल आहे, बरोबर. म्हणजे हे एक assumption फार महत्वाचं आहे, दॅट द रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन अँड रेट ऑफ ट्रान्सपिरेशन मस्ट बी नियरली इक्वल, बरोबर. दोघांमध्ये कुठली तरी एक प्रोसेस जरी कमी जास्त पडली तर मग ह्या प्रोसेसवरती त्याचा इफेक्ट होणार आहे, एकतर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. नेक्स्ट पार्ट, absorption may takes place even in absence of roots. हे फार महत्वाचं आहे. बघा तुम्ही ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शनला एक आपण डिसएडव्हान्टेज घेतलं होतं त्याचं, की तिथे
रूट प्रेशर थेअरीचं एक डिसएडव्हान्टेज होतं की रूट्स नसतील तर मग त्या थेअरीचं काय होणार. तर त्या थेअरीचं उत्तर इथे मिळतं तुम्हाला की रूट्स जरी अबसेंट असतील म्हणजे फक्त स्टेम कटिंग जरी तुमच्याकडे असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन होऊ शकतं. ओके, ही प्रोसेस ऍक्च्युअली केली गेलेली. तुम्हाला याच्यावरती एक प्रॅक्टिकल पण आहे. ही जी प्रोसेस घेतोय ना आपण पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शनची, याच्यावरती ऍक्च्युअली एक प्रॅक्टिकल पण आहे तुम्हाला. ट्रान्सपिरेशन वरती एक डिपेंडंट प्रॅक्टिकल आहे. सो प्लीज रिमेंबर, absorption may takes place even in absence of roots under this theory. So please tell me, have you understood my points about the passive absorption of water? Yes, sir. Okay, good. आता काय होतंय, एक दोनच मुलं येस सर म्हणत असतात, बाकीच्यांना कळतंय की नाही कळतंय, खूप मोठे डाऊट्स आहेत मला. काय झालं मागच्या आठवड्यात so please Yes, tell sir. me. Okay, Yes, sir. good. If you are clear with these points, then it is fine. So it is all about the passive absorption of water. Now only one smaller point is remaining, factors affecting absorption. तेवढा पॉइंट घेतला आपण उद्या की आपला हा पहिला चॅप्टर संपला. खूप सोपा टॉपिक आहे. ऍक्टिव्ह मध्ये 3 कन्सेप्ट, पॅसिव्ह मध्ये 1 कन्सेप्ट, एंड ऑफ द फर्स्ट चॅप्टर. ओके, रिलेटिव्हली सोपा आहे पहिला चॅप्टर तुम्हाला घेण्यासाठी. आणि याच्या नोट्स मी तुम्हाला आधीच सांगितलं, हे कन्वर्ट करून मी तुम्हाला पीडीएफ मध्ये सेंड करतो. हे मी जे शिकवतो हेच पीपीटी. आणि नंतर माझं जे लेक्चर आहे त्याचं व्हिडिओ पण रेकॉर्डिंग होतोय. ते व्हिडिओ सुद्धा मी युट्यूबला अपलोड करून तुम्हाला त्याच्या लिंक्स पाठवतो. चालेल? ओके, सो आपण थांबूया इथे आता. एवढं एकच लेक्चर होईल आपलं. आजच्या पुरतं सफिशियंट आहे. वी विल स्टॉप हिअर. चला, पहिल्या अगोदर जाण्याअगोदर तुम्ही सर्वांनी तुमची अटेंडन्स रेकॉर्ड करायचं ना. चॅट बॉक्स मध्ये तुमची प्रेझेंटी नोट डाऊन करा सर्वांनी क्विकली. चलो चलो एवरीवन. चला बाळांना जेवढे राहिले तेवढे सगळ्यांनी प्रेझेंटी नोट डाऊन करा पटपट. चला. ओके, झाली का सर्वांची प्रेझेंटी? गुड. ओके, गुड. ठीक आहे, चला थांबूया आपण इथे.